मित्रमैत्रिणींनो, एकदा देवांचा राजा इंद्र यांच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्यांना आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माळा दिली। यावेळी हत्तीवर आरूढ झालेले इंद्रदेव ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर त्यांनी ठेवली, पण ती खाली पडून हत्तीच्या पायाखाली तुडवली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, तुझे वैभव नष्ट होईल। या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निष्प्रभ होऊ लागले। शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्यापाशी संजीवनी विद्या होती, त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत। देवांकडे मात्र अशा प्रकारची विद्या नव्हती। अखेरी ते भगवान विष्णूंना शरण आले। तेव्हा भगवान विष्णूंनी समुद्र मंथन करून अमृत मिळवण्याची योजना देवांना सांगितली। त्यासाठी तह करून दानवांचे सहाय्य घेण्याचा सल्लाही भगवान विष्णूंनी केला। ही आहे त्यामागील कथा।